हा कानूर पठारचा रस्ता आहे। कानूर पठारवरून आल्यानंतर एक रस्ता गेलेला आहे वडगाव दर्याला हा सरळचा, व हा जो रोड गेलेला आहे पिंपरी पठारला गेलेला आहे। पिंपरी पठारमध्ये भुईकोट किल्ला गडी आहे, ती आपण आज पाहण्यासाठी जाणार आहे। तर चला पाहू। पिंपरी पठार गावातील या ठिकाणी आपण पाहू शकतो विरगळ 1 2 3 4 5 4 विरगळ आहेत व ही देवीची मूर्ती या ठिकाणी व्यवस्थित अशी ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी प्राचीन मंदिर असावं, कारण या ठिकाणी बाहेरच्या बाजूस पूर्ण त्याचे अवशेष पडलेले आहेत व एक ही बारव पाहायला भेटत आहे आपल्याला। प्राचीन सुंदर अशी बारव या ठिकाणी आहे व हे महादेवाचे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। नमस्कार, आज आपण आलेलो आहे पिंपरी पठार हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी, जो येतो पिंपरी पठार या गावामध्ये, तालुका पारनेर व जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असणारा हा भुईकोट किल्ला आज आपण पाहणार आहे। कानूर पठार या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असणारा हा भुईकोट किल्ला आहे। तसेच निघोजपासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणारा भुईकोट किल्ला आज आपण पाहणार आहे। तर चला पाहू। पुण्याहून निघोज मार्गे टाकळी ढोकेश्वरकडे जाताना वाटेत पिंपरी पठार नावाचे लहानसे गाव आहे। या गावाचा येथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या गावात आपल्याला काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला एक लहानसा भुईकोट किल्ला पाहायला मिळतो। पुण्याहून शिक्रापूर निघोज मार्गे पिंपरी पठार हे गाव साधारण 88 किलोमीटर अंतरावर आहे व पारनेर या तालुक्याच्या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे। पिंपरी पठार गावाच्या कमानीतून आत शिरल्यावर गावाच्या दुसऱ्या बाजूस गावाबाहेर हा कोट आहे। स्थानिकांना हे ठिकाण कोट म्हणून परिचित असल्याने त्यांच्याकडे कोट अशीच विचारणा करावी। चौकोनी आकाराचा हा कोट साधारण पाऊण एकरवर पसरलेला असून कोटाच्या 4 टोकावर 4 बुरुज आपणाला पाहायला भेटतात। तटबंदीची पूर्णपणे पडझड झालेली असून आत शिल्लक असलेली तटबंदी ही साधारण 7 ते 8 फूट उंच आहे। ही संपूर्ण तटबंदी ओबडधोबड दगडात बांधलेली असून ती सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही। कोटाचा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याची पूर्णपणे पडझड झालेली आहे। या दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे एक विहीर पाहायला मिळते। कोटाच्या दक्षिण तटबंदीला लागून काही घरांचे अवशेष आहेत। कोटाच्या आतील भागात शेती केली जाते, त्यामुळे इतर सर्व अवशेष पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। कोट फिरण्यासाठी आपणाला 10 ते 15 मिनिट पुरेसे होतात। कोटाविषयी जास्त माहिती स्थानिक लोकांना माहिती नसल्याने याचा इतिहास हा अपरिचित आहे। या भागातील भटकंती करताना या कोटासोबत कानूर पठार या गावातील भुईकोट किल्ला, टाकळी ढोकेश्वर येथील हिंदू लेणी पाहायला भेटतात। तसेच आपणाला तिथून जवळच भोरवाडी हा गिरिदुर्ग किल्ला आहे। पारनेर तालुक्यातील हा एकमेव गिरिदुर्ग किल्ला आहे। तसेच पारनेरमध्ये एक भुईकोट किल्ला आहे। सुपे गावात एक भुईकोट किल्ला आहे। तसेच लोणी मावळा, अळकुटी, गांजी बोहरे, कानूर पठार, पिंपरी पठार, जवळे या ठिकाणीही आपणाला भुईकोट किल्ले पाहायला भेटतात। त्याच्यामुळे आपण पारनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणची सर्व भेट घ्यावी ही एक विनंती। या ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात व सर्व मंदिरे खूप सुंदर व व्यवस्थित आहेत। या सर्वांचा आपण अभ्यास करावा हीच एक विनंती। तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर हा चॅनल। या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लेणी, मंदिरे, किल्ले, गडी, कोट, नगरकोट, बारव अशा भरपूर पाहायला भेटतात ऐतिहासिक वास्तू। या सर्वांचा आपण जरूर अभ्यास करा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।